जालना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने केले कर्कश आवाज करणाऱ्या 65 बुलेट जप्त। पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली माहिती। आज जालना पोलिसांनी व वाहतूक शाखेने संपूर्ण जालना शहरात व परिसरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट गाड्यांवर जप्तीची कारवाई करत त्या शहर वाहतूक शाखेत जमा केल्या आहेत। मागील कित्येक दिवसापासून पोलिसांकडे व शहर वाहतूक शाखेकडे या बुलेट संदर्भात तक्रारी येत होत्या। या बुलेटचा कर्कश आवाजाने सिनियर सिटीजन यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने आज ही सदर कारवाई करत संपूर्ण शहरभरात व परिसरात वाहतूक शाखा जालना व जालना पोलिसांच्या टीमने सदर बुलेट जप्त करत त्या वाहतूक शाखा मुख्य कार्यालय जालना येथे आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे। यामध्ये मुख्य म्हणजे या बुलेटना जे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर इन्स्टॉल केले जातात त्या दुकानदारांवर व मेकॅनिकल यांच्यावर सुद्धा येत्या काही दिवसात असेच इन्स्टॉलेशन आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण, जालना। जालना शहरात बरेच दिवसापासून मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती। त्यासाठी आज जालनाचे ट्रॅफिक पोलीस, शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीम जालना शहर, सदर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली असे ज्या गाड्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब 2 तासाची मोहीममध्ये 7 अधिकारी आणि 40 कर्मचारी सामील झाले आणि 62 अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे। त्याच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे, कारवाईची पद्धत सुरू आहे। ही कारवाई आम्ही PI शहर वाहतूकचे इंगळे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान 1 दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून राबवलेली पाहिजे। सो दॅट ही एक मेजर तक्रार आहे, खासकर सिनियर सिटीजनला याचा मोठा त्रास होतो। रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वांची पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात। तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे। त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकचे PI साहेब घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार। जरी त्याच्यानंतर पण ते सापडले सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल।